नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता बुधवारी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी. तर स्वामी महाराजांची पुण्यतिथी असल्यानिमित्तामुळे आपण बऱ्याच सेवा चालू केल्या असेलच. तर आपल्याला अजून एक सेवा म्हणजेच की पुण्यतिथीच्या दिवशी एक उपाय आपण करायचा आहे, ज्यामुळे स्वामी महाराजांची कृपा आपल्यावरती राहील. तर तुमची एखादी कठीण इच्छा आहे, तुम्ही खूप दिवस झाला प्रयत्न करताय पण ती इच्छा पूर्ण होत नसेल, तर त्यावेळेस तुम्ही एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे, जेणेकरून तुमची इच्छा जी आहे तर ती पूर्ण होण्यासाठी मदत होत असते. आता स्वामी महाराजांची पुण्यतिथी असल्यानिमित्तामुळे गुरुचरित्राचं पारायण बऱ्याच जणांनी चालू केलं असेलच. त्याचप्रमाणे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पण पारायण चालू केलंच असेल. तर काही जणांनी ज्या इतर काही सेवा आहेत तर त्या सेवा म्हणजेच की ज्यांना ज्या पद्धतीने शक्य होत असेल त्या पद्धतीने सगळ्यांनी सेवा ह्या चालू केल्या असणारच आहेत. तर त्यापैकीच आपल्याला ही एक सेवा आणि हा जो उपाय आहे तर हे आपल्याला करायचा आहे. तर आता स्वामी महाराजांची पुण्यतिथीमुळे आपण जरा हा उपाय केलात तर त्यामुळे तुमच्यावरती स्वामी महाराजांची कृपा ही कायम राहत असते. तर त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हालाही माहिती पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. तर आता बुधवारच्या दिवशी स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे, त्यामुळे मग आपण गुरुचरित्राचं जरी पारायण चालू केलं असेल तरीही आपण हा जो उपाय आहे तर हा उपाय करू शकता. आता बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला पुण्यतिथीच्या दिवशी स्वामी महाराजांची तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर स्वामी महाराजांच्या मूर्तीला म्हणा किंवा फोटोला अभिषेक घालायचा आहे. आता फोटो असेल तर पुसून घ्यायचा आहे, स्वामी महाराजांची वस्त्र बदलायची आहेत आणि त्याचप्रमाणे पिवळ्या रंगाची जी फुलं आहेत तर ती अर्पण करायचं आहे. तर ज्या महिलांना मासिक धर्म असेल किंवा घरामध्ये जर सुतक असेल तर त्यावेळेस मग तुम्हाला ही जी सेवा आहे तर करता येणार नाही. त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे, एक नारळ घ्यायचा आहे आणि लाल रंगाचा जो कलावाचा धागा असतो तर तो धागा घ्यायचा आहे आपल्याला आणि पिवळ्या रंगाची आपल्याला फुलं घ्यायची आहेत आणि त्याचप्रमाणे खडीसाखर पण घ्यायची आहे. या वस्तू ज्या आहेत तर या वस्तू घेऊन आपल्याला स्वामी महाराजांचं जिथे मंदिर असेल किंवा मठ असेल किंवा केंद्र असेल तर तिथे पण तुम्ही जाऊ शकता किंवा मग श्री गुरुदेव दत्त यांचं पण मंदिर असेल तर तिथे गेलात तरीही हरकत नाही. तिथे जायचं आहे. जात असताना या सगळ्या वस्तू आपल्याला घरूनच घेऊन जायचं आहे. नंतर मग तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, आता सगळ्यांना तर माहितीच आहे प्रत्येक मंदिरामध्ये औदुंबराचं वृक्ष हे असतंच. तर त्या वृक्षाखाली आपल्याला काय करायचं आहे, औदुंबर वृक्षाखाली जात असताना घरून एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे. त्या पाण्यामध्ये मग आपल्याला 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि औदुंबराच्या वृक्षाला आपल्याला हे जे पाणी आहे तर ते पाणी अर्पण करायचं आहे. हे पाणी अर्पण करत असताना श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणत आपल्याला हे पाणी अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे औदुंबर वृक्षाखाली आपल्याला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे, कारण की सगळ्यांनाच माहिती आहे औदुंबर वृक्षामध्ये साक्षात दत्तनिवास म्हणून हे जे वृक्ष आहे तर अत्यंत पवित्र वृक्ष म्हणून या वृक्षाचं मान्य म्हणजेच की मानले जाते. आता औदुंबर वृक्षाचे जर दर्शन झाले तर किंवा मग आपण जर पूजा केली तर आपल्या ज्या सगळ्या मनोकामना आहेत, आपल्या ज्या पण काही इच्छा आहेत तर त्या इच्छा नक्की पूर्ण होत असतात. त्यामुळे मग आपल्याला काय करायचं आहे, औदुंबर वृक्षाला एक तांब्या भरून पाणी अर्पण करायचं आहे, एक तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर मग आपण जे नारळ घेतला आहे तर तो नारळ घ्यायचा आहे आणि नंतर मग आपल्याला काय करायचं आहे, औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालायची आहेत. आता औदुंबर वृक्षाला जर दररोज प्रदक्षिणा घातल्या तर आपत्ती प्राप्त होते असे म्हटले जाते आणि तुमची जी पण काही इच्छा असेल तर त्या इच्छेचं फळ तुम्हाला नक्की मिळत असतं. म्हणून मग नियमित प्रदक्षिणा घालण्यासाठी तुम्हाला शक्य होत असेल तर आवर्जून घालायचं आहे. नंतर मग आपण दिवा लावायचा आहे, तुपाचाच दिवा लावायचा आहे. तर जर तुमच्याकडे तूप नसेल तर त्यावेळेस दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायचं आहे. नारळ घ्यायचा आहे. नारळ घेतल्यानंतर आपण जो कलावाचा धागा आणला आहे तर तो धागा आपल्याला त्या नारळाला 3 वेळा गुंडाळायचा आहे आणि नारळावरती आपल्याला खडीसाखर ठेवायचं आहे आणि तुमच्याकडे लाल रंगाचं म्हणा किंवा पिवळ्या रंगाचे कोणतेही फुलं असतील तर ते फुलं त्यावरती ठेवायचं आहे. औदुंबर वृक्षाला तो जो नारळ आहे तर तो नारळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि औदुंबर वृक्षाला आपल्याला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत.
आणि नारळ हातात घेऊनच आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना मग आपल्याला श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ असं मंत्र म्हणतच आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तर बरेच वेळा काय होतं की ही सेवा करत असताना जर जवळपास तुमच्या मंदिर नाही आणि औदुंबराचाच वृक्ष आहे तर तिथे पण तुम्ही हा जो उपाय आहे तर हा उपाय करू शकता. पण शक्य असेल तर आवर्जून मंदिरातच तुम्ही हा उपाय करायचा आहे. म्हणजेच की काय होईल, ज्यावेळेस नारळ जो असतो तर तो नारळ आपल्याला स्वामी महाराजांना अर्पण करता येईल. प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, प्रदक्षिणा घालत असताना मध्येच थांबायचं नाही किंवा मग इतर कोण असेल तर त्या इतर व्यक्तींशी पण बोलायचं नाही. कारण की आपण मंत्र म्हणत असतो त्यावेळेस मग इतरांशी न बोलताच मंत्र म्हणायचा आहे. आणि प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर तुमची जी पण काही इच्छा असेल तर ती इच्छा मग औदुंबर वृक्षाला म्हणजेच की औदुंबर वृक्षाच्या खोडावरती डोकं टेकवायचं आहे आणि तुमची इच्छा सांगायचं आहे. संतान प्राप्ती होत नाही, घरामध्ये पैसा टिकून राहत नाही किंवा मुलं मुलींचे विवाह जुळून येत नाहीत किंवा तुमचं एखादं काम आहे, खूप दिवस झालं ते काम रखडलेलं आहे, ते काम पूर्ण होत नसेल, जे पण काय असेल तर ते मग तुम्हाला सांगायचं आहे. आणि मंदिरामध्ये नंतर काय करायचं आहे, हा जो नारळ आहे तर तो स्वामी महाराजांना अर्पण करायचा आहे. आणि तिथे गेल्यानंतर स्वामी महाराजांचं मंदिर असेल किंवा श्री गुरुदेव दत्त यांचं मंदिर असेल तर तिथे बसायचं आहे आपल्याला आणि आपली स्वामी महाराजांना इच्छा सांगायचं आहे. म्हणजेच की जी इच्छा आपण खोडावरती औदुंबर वृक्षाच्या खोडावरती सांगितली आहे तीच इच्छा आपल्याला स्वामी महाराजांना सांगायचं आहे. आणि 108 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जो हा मंत्र आहे तर तो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. त्याचप्रमाणे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं पण तुम्ही मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. हा मंत्र म्हणून झाल्यानंतर थोडा वेळ बसायचा आहे आणि मग तिथून आपल्याला सरळ घरी यायचं आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं की हा असा जो उपाय आहे हा बऱ्याच जणांना करायचा असतो, पण असा प्रश्न पडतो की नक्की हा उपाय म्हणा किंवा ही सेवा कोण करू शकतो. तर कोणतीही ताई म्हणा, दादा म्हणा, आजी आजोबा, मोठी बहीण, भाऊ कोणीही हा उपाय करू शकतात. हा उपाय करत असताना महिलांना फक्त मासिक धर्म असेल त्यावेळेस हा उपाय करता येणार नाही. त्यावेळेस घरातील इतर व्यक्तींनी केला तरीही चालेल, पण घरामध्ये जर सुतक असेल तर त्यावेळेस घरातील कोणत्याही व्यक्तीला हा उपाय करता येणार नाही. तर मग तुम्हाला समजलंच असेल की नारळाचा कसा उपाय करायचा आहे, नारळ कुठे अर्पण करायचा आहे. तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मग तुमची पण एखादी इच्छा असेल, खूप दिवस झालं तुम्ही पण प्रयत्न करताय, ते एखादं काम आहे की ते पूर्ण होत नसेल किंवा मग तुमच्या पण घरामध्ये मुला मुलींचे विवाह जुळून येण्यास सतत काय ना काय अडचणी निर्माण होत असतील किंवा मुलगा म्हणा किंवा मुलगी म्हणा नोकरीसाठी प्रयत्न करत असेल, कोणतीही इच्छा असेल तर त्यासाठी तुम्ही हा जो नारळाचा उपाय आहे तर हा उपाय मग स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी मग आवर्जून करायचा आहे. तर मग व्हिडिओ इथेच संपला. तर मग तुम्हाला माहिती ही पूर्णपणे समजलीच असेल. तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा मग श्री गुरुदेव दत्त हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.